आज लक्ष्मीपूजन आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी जर सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली तर वर्षभर घरामध्ये बरकत असते अशी नागरिकांची धारणा असते। त्याचमुळे आज जे आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहक जे आहेत सोन्या चांदीच्या दागिन्यांची जे आहेत खरेदी करत असतात। आपण जर गेल्या वर्षीच्या तुलनेचा विचार केला तर गेल्या वर्षाच्या दिवाळीच्या तुलनेमध्ये यंदाच्या दिवाळीमध्ये जे आहे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे आणि गेल्या महिनाभरापासून जे आहे सोन्या चांदीच्या दरात देखील चढ उतार आपल्याला पाहायला मिळतो आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे जे आहे या सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी असतील, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरिफ संदर्भातलं धोरण असेल, अशा या वेगवेगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो थेट जळगावच्या सराफ बाजारावर देखील झाला आणि त्यामुळे वर्षभरामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। नेमकी वर्षभरामध्ये ही सोन्या चांदीची वाढ कशी होती, किती होती आणि याची कारणे काय होती या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार दादा, वर्षभरामध्ये गेल्या दिवाळीच्या तुलनेमध्ये यंदाच्या दिवाळीत सोन्या आणि चांदीच्या दरात नेमकी कशी आणि कितीने वाढ झाली? सर खरी गोष्ट आहे, जर का तुम्ही पाहिलं मागच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी सोनं जवळपास 80,000 होतं आणि आज तुम्ही पाहिलं आज सोन्याचा भाव जवळपास 1,33,500 पोचला आहे। मग जवळपास 65% तुम्हाला ग्रोथ भेटलेली आहे सोन्यामध्ये। चांदीचं पण तसंच आहे, चांदीमध्ये जवळपास 90% ग्रोथ भेटली। चांदी मागच्या वर्षी ह्याच टायमाला 80,000 होती, आज जवळपास 1,70,000च्या वरती झालेली चांदी। तर जर का तुम्ही पाहिलं सगळ्यात चांगलं इन्व्हेस्टमेंटसाठी किती सोनं महाग होत्या, चांदी किती महाग होत्या, सगळ्यात जास्त रिटर्न चांदी आणि गोल्डशिवाय कोणताच बिझनेस देत नाही। किती हजारांनी सोनं आणि चांदी वाढलं आहे का वर्षभरात? सर जर का तुम्ही चांदी पाहिली, चांदी जवळपास 90,000ने वाढलेली आहे आणि सोनं जवळपास 70,000ने वाढलेलं आहे। तर कुठेतरी जे आहे सोन्या चांदीमध्ये जे गुंतवणूक करणाऱ्यांचा जो कल आहे तो वाढला आहे का? कारण चांगला परतावा देखील या ठिकाणी दिलेला आहे। सर खरी गोष्ट आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी लोक इन्व्हेस्टमेंट करतात सोन्यामध्ये, कारण लोकांना असं वाटतं आहे की जेवढे इन्व्हेस्टमेंट करून भेटते पैसे आता रिटर्न जेवढं भेटते, आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या वर्षापर्यंत जवळपास 60% रिटर्न भेटलेलं आहे। कोणता बिझनेस देतो 60% रिटर्न सांगा तुम्ही मला? सोन्यामध्ये 60%, चांदीमध्ये जवळपास 80%, कोणताच बिझनेस नाही। इन्व्हेस्टमेंटसाठी लोक अजून पण थांबलेले नाही, लोक घेताच आहे। लोकांना असं वाटतं की सोनं 2 लाख जाईन, चांदी 2.5 लाख जाईन, तरी पण लोक घेत आहे आणि ऑर्नामेंटसुद्धा घेत आहे लोक। म्हणजे भावाचा थोडाफार फरक पडलेला आहे बघा। आता सामान्य माणसामध्ये थोडा फरक पडला आहे, म्हणजे जो 10 ग्राम घेतो तो दागिने तो आता 5 ग्राम घेतो आहे, पण घेतो आहे। घेणारा कमी झालेला नाही वर्ग, फक्त काय क्वांटिटी कमी झालेली आहे। दादा नेमकं ग्राहकांवर कसा परिणाम झालेला आहे याच्यामुळे? सर ग्राहकांना परिणाम झालेला आहे। लोक आता सध्या लाईट वेट ज्वेलरी किंवा आपली नेकलेस म्हणतात ना, हॉलो नेकलेस, म्हणजे जास्ती त्याच्यावरती भर देत आहे, लाईट वेट ज्वेलरी जास्ती भर देत आहे। दिवाळीनंतर भाव कमी होतील असं सांगितलं जाते, नेमकं काय वाटतं तुम्हाला? सर हे बघा, भावाचं काय सांगता येत नाही, पण मला असं काय वाटत नाही की भाव कमी होईल। भाव कमी पण झाला तर 1,000, 2,000 की 5,000, पण ज्या स्पीडने भाव वाढतो आहे तो लगेच कव्हरअप करून घेईन भाव। तर अशा पद्धतीने गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये तब्बल वर्षभरात 60,000 रुपयांनी वाढ झाली आहे। तर चांदीच्या दरात देखील जवळपास वर्षभरामध्ये 90,000नी वाढ झालेली आहे आणि ही वाढ जी आहे जळगाव सराफ बाजाराच्या इतिहासातली आतापर्यंतची ऐतिहासिक आणि विक्रमी वाढ आहे आणि त्यामुळे निश्चितच गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाची जी दिवाळी आहे ही ग्राहकांसाठी नक्कीच त्यांचं बजेट बिघडवणारी असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।